आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। घाटकोपर दुर्घटना प्रकरणात IPS अधिकारी कैसर खालिद यांचं निलंबन, प्रशासकीय प्रक्रियेमध्ये गलतानपणा केल्यानं कारवाई करण्यात आली। बेस्टच्या तिकीट दरवाढीत होण्याची शक्यता आहे। बेस्ट बस प्रशासन आर्थिक संकटात सापडले आहे, तर पालिकेकडे 1400 कोटींची मागणी केली आहे। आता पुणेकरांसाठी खुशखबर, अटल सेतूवरून स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरीच्या फेऱ्या सुरू होणार आहेत। 3.5 तासात मुंबई पुणे प्रवास शक्य होईल। मीरा भाईंदरमधील फाउंटन हॉटेल ते गायमुखपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय, मुख्यमंत्री शिंदेंकडून कामाला मंजुरी। आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू, शुक्रवारी पालखीचं देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी, अंगारकी चतुर्थीनिमित्त विविध फुलांची आकर्षक सजावट। पुण्याच्या लेण्याद्रीमध्ये अंगारकी चतुर्थीनिमित्त गिरिजात्मक गणपती फुलांची आकर्षक सजावट। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी विस्ताराच्या कामास आता वेग आलेला आहे। विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या OLS सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी। भायखळामधील राणीबागेत मे महिन्यामध्ये पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी, 3 लाख जणांनी दिली भेट, पालिकेला 1 कोटीहून अधिकचं उत्पन्न।